नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात नवीन कादंबरी, जी कादंबरी लिहिली आहे प्रभाकर बागुल सरांनी आणि ही कादंबरी आधारित आहे मराठी भूमीचा रॉबिन हुड अर्थात कृष्णाकाठचा ढाण्या वाघ बापू वीरू वाटेगावकर यांच्या जीवनकार्यावर आधारित. कादंबरीचं नाव आहे बापू वीरू वाटेगावकर. ऐकूयात ही कादंबरी, पण त्यापूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन आहे, ते प्रेस करा. 3 पर्याय तुमच्या समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा कादंबरीचा भाग अपलोड केल्यानंतर ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रांनो, सुरू करूयात. प्रभाकर बागुल लिखित बापू वीरू वाटेगावकर या कादंबरीचा भाग पहिला. कृष्णा वारणेच्या खोऱ्याला खूप मोठी संपन्नता लाभलेली. या दोनही धनदायिनी नद्यांच्या तीरांवर लांबवर काळी कुळकुळीत माती पसरलेली. अशा काळ्या कुळकुळीत मातीनं फार मोठा चमत्कार केला होता. या काळ्या मातीनं कृष्णा वारणेच्या खोऱ्याला खूप सधनता दिली. जमीन कितीही खोलवर खणली तरी खडकाचं दर्शन व्हायचं नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतात ठिकठिकाणी विहिरी खोदल्या होत्या. वाळवा तालुक्यातलं कृष्णा काठावरचं बोरगाव हे खूप मोठं गजबजलेलं गाव. वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक गुण्या गोविंदानं इथे राहायचे. गावात शेतकरी वर्ग मोठा होता. बोरगाव हे वाळवा तालुक्यातलं समृद्ध गाव. गावाच्या तिन्ही बाजूला कृष्णा नदीचा वेढा पडलेला. सुपीक जमिनीमुळे बारमाही शेतं हिरवीगार असायची. त्यामुळे मजुरी करणाऱ्या लोकांना बारमाही मजुरीची कामं मिळायची. रोजगाराच्या उपलब्धतेमुळे बाहेरगावचे मजूरसुद्धा बोरगावसह आसपासच्या वाड्या वस्त्यात येऊन राहिले होते. गावात आणखीन काही व्यापारी वृत्तीचे लोक होते. किराणा मालाची दुकानं, कापडाची दुकानं होती. ते लोक आपले व्यवसाय सांभाळून चरितार्थ चालवत. ते लोक सहसा कोणाच्या घेण्या देण्यात पडत नसत. गावात एक सावकारी व्यवसाय करणारं ब्राह्मण कुटुंबही होतं. त्या कुटुंबाची भरपूर शेती होती. त्या शेतावर गरीब दुबळे मजूर राबत. पेशवाईच्या काळात पेशव्यांनी अनेक श्रीमंत ब्राह्मण परिवारांना सावकारी व्यवसाय करण्याच्या सनदा दिल्या होत्या. त्यामुळे सावकारी व्यवसाय हा त्या ब्राह्मण परिवारांचा पारंपरिक असा व्यवसाय झाला होता. बोरगावात केशवपंत दामोदर जहागीरदार हे आपला सावकारी व्यवसाय सांभाळून होते. बऱ्याच वेळा ते आपल्या अहंकारी स्वभावामुळे अरेरावी करत. गरीब दुबळी कुळं त्यामुळे दुखावली जात. सोमा हटकर वाटेगावकर हा बोरगावात गरीब असून सुद्धा प्रामाणिकपणे जीवन जगत होता. त्याची पत्नी झेला काटकसर करून आपल्या नवऱ्याचा संसार चालवत होती. 2 बिघा जमीन होती, पण ती जमीनसुद्धा गावातल्या सावकारानं कर्जापोटी हडप केली होती. मग त्यानं 5 खंडी मेंढ्या जमवल्या. मेंढपाळाचा धंदा सुरू केला. आपला मेंढ्यांचा कळप घेऊन तो 2-2, 4-4 महिने बाहेरगावी असायचा. गावातल्या घराला कुलूप. या सोमा हटकरला 7 मुलं होती. मोठा अण्णा बिरू, मग मारुती बिरू, बाप्पू बिरू, यशोदा, कलावती, दाजी बिरू आणि गणपती बिरू. झेला आपल्या मुलांवर प्राणापलीकडे प्रेम करायची. ती गरिबीत जगत होती, पण आपल्या मुलांना तिने कधी काही कमी पडू दिलं नाही. बाप्पू बिरू गरिबीत जगत असला तरी खूप बलदंड देहाचा होता. 10 वर्षांचा असताना तो चांगला 15 वर्षाचा भरलेला तरुण दिसायचा. साग वृक्षासारखा उंच आणि चांगला हत्तीसारखा भरलेला दिसायचा. सोमा हटकर आपली पत्नी झेला आणि मुलांच्या बरोबर आपल्या मेंढ्यांच्या कळपाबरोबर सतत फिरस्तीवर असायचा. माळरानात उघड्यावर आपला वाडा मुक्कामी ठेवून 2 घास कसे तरी पोटात कोंबून आपल्या शिकारी कुत्र्यांसह रात्रभर जाळ्यात असलेल्या मेंढ्यांची काळजी घ्यायचा. या सोमा हटकरचा पणजोबा एकदा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन आपल्या वाटेगावावरनं बोरगावला आला होता. 1 महिनाभर तो बोरगावच्या परिसरातच थांबला.
मेंढरांना भरपूर खाद्य मिळायचं, त्यामुळे त्याच्या कळपातल्या मेंढ्या दुपटीनं वाढल्या. तो भूप्रदेश त्याला खूप आवडला. बोरगावसुद्धा त्याला खूप आवडलं. त्यांनी परत वाटेगावला जायचं नावही काढलं नाही. तो बोरगावच्या परिसरातच रोळला. हळूहळू त्या परिसरात त्याचा चांगला जम बसला. त्यांनी बोरगावात एक छानपैकी घर बांधलं. 2 बिघे जमीनसुद्धा विकत घेतली. तो बोरगावात राहायला लागला. परक्या गावातून येऊन तो बोरगावात स्थायिक झाला तरी उपरा म्हणून त्याच्या नावामागे वाटेगावकर हा किताब कायमचा लागला. त्यानंतर त्याच्या मुलानं आणि नातवानं म्हणजे सोमा हटकरनं आपल्या प्रेमळ स्वभावानं बोरगावातल्या ग्रामस्थ लोकांची सहानुभूती प्राप्त केली. लोकसंग्रह केला. गावकऱ्यांना ते आपलेच वाटायला लागले. सोमा हटकर मुळातच सात्विक वृत्तीचा असल्यामुळे बोरगावकर गावकऱ्यांनी त्याला जास्त जवळ केलं होतं. झेलाबाईसुद्धा परोपकारी वृत्तीची असल्यामुळे तिने गावात आपली चांगली प्रतिमा निर्माण केली. काही काळ गेल्यावर सोमा हटकरवर फार मोठं संकट आलं. एका नैसर्गिक आपत्तीत त्याच्या मेंढरांच्या कळपातल्या मेंढ्यांना रोगाच्या साथीची लागण झाली. त्याच्या जवळजवळ सगळ्या मेंढ्या त्या नैसर्गिक साथीत बळी पडल्या. जवळजवळ तो जमीनदोस्तच झाला होता. खूप दुःखी कष्टी झाला, पण तो हिंमत हारला नाही. 6 महिन्यांनी मेंढ्यांना झालेली रोगाची साथ गेल्यावर त्यानं गावातला सावकार केशवपंत दामोदर जहागीरदार या सावकाराकडनं 5,000चं कर्ज घेतलं. त्यासाठी आपली 2 बिघे जमीन जामीन म्हणून त्यांनी सावकाराला दिली. सावकारानं जामीनपत्र तयार केलं. त्यावर सोमा हटकरचा अंगठा घेतला. त्या जामीनपत्रात सावकारानं अट घातली होती की 2 वर्षांच्या काळात घेतलेल्या कर्जाची व्याजासकट परतफेड झाली नाही तर त्या जमिनीचा कायमचा ताबा माझ्याकडे राहील. हे सोमा हटकरनं त्या जामीनपत्रात कबूल केलं होतं. डाव्या त्याचा अंगठा उमटवला होता. 2 वर्षांचा काळ निघून गेला. सोमा हटकरवर अनेक संकटं ह्या काळात आल्यामुळे तो काही कर्जफेड करू शकला नाही. त्यामुळे केशवपंत दामोदर जहागीरदार सावकारानं पोलिसात गुन्हा नोंदवला आणि पोलीस खात्यामार्फत ती केस कोर्टात नोंदवून टाकली. सावकारानं त्या जमिनीचा ताबा कोर्टामार्फत घेऊन टाकला. सोमा हटकर गप्प बसण्यापलीकडे काही करू शकला नाही. आपल्या फुटक्या नशिबाला दोष देत तो गप्प राहिला. पण हे शल्य मात्र त्याच्या मनात कायमचं टोचत होतं. आपल्याला जमीन काही धार्जिणी नाही म्हणून तो विचार त्याने आपल्या मनातनं काढून टाकला. आपल्या पारंपरिक मेंढरांच्या कळपावर ध्यान द्यायचं निश्चित करून टाकलं. त्याचा मेंढरांचा कळप दिवसेंदिवस वाढायला लागला होता. आता तर काय त्याची मुलं हाताशी आली होती. बापू बिरू 12 वर्षाचा झाला होता. वारू 10 वर्षांचा होता. मुलं वाघाच्या जबरीचे होती. ती मुलं सतत मेंढरांच्या कळपासोबत फिरत, त्यामुळे त्यांना शाळेचं तोंडच कधी बघायला मिळालं नाही. बापू बिरू दिवसभर उन्हात मेंढरांच्या पाठीशी असायचा. डोक्याला पटका बांधलेला, अंगात कोपरी असायची, गुडघ्यापर्यंत धोतर असायचं, हातात लाकडी दंडुका असायचा. मेंढरापासून फिरताना सारखा तोंडानं हॅक हुक करायचा, काही वेळा शीळ घालायचा. एखादी उन्हाळ मेंढी कळप सोडून जायला लागली की आपली ठेवणीतली शिवी हासडायचा, दंडुका फेकून मारायचा. त्यावेळी ती चुकलेली मेंढी शैरभैर होऊन कळपात घुसायची. इशाऱ्यावर जो काही गवत पाला तोंडाला लागेल तो ओरबडून शिस्तीत चालायला लागायची. बापूच्या जोडीला धाकटा भाऊ वारू असायचा. आई झेलाबाई असायची. पिता तात्या सोमा हटकर महत्त्वाच्या कामानिमित्तानं बाहेर कुठेतरी गेलेला असायचा. अशा वेळी मेंढरांची सगळी जबाबदारी बापू बिरूवरच असायची. तोही एखाद्या शहाण्या माणसासारखी मेंढरांची काळजी घ्यायचा. दुपारी झाडाखाली सावलीत जेवायला बसला की खूप हादडायचा. खाणं झाल्यावर खांद्यावर घोंगडं टाकून पुन्हा आपल्या कामाला लागायचा. संध्याकाळी सुती दोरीचं जाळं उभारून तो आपल्या मेंढ्या आत कोंबायचा. त्याचे वाघाच्या जबरीचा शिकारी कुत्रे आजूबाजूला ठाण मांडून बसायचे. मग तो आईची म्हणजे झेलाबाईची परवानगी घेऊन बाजूला असलेल्या गावाकडे घाईगर्दीनं जायचा. त्या काळी कृष्णेच्या खोऱ्यात गावोगावी डझनवारी कुस्तीचे आखाडे असत. गावातले कुस्ती शौकीन पहिलवान आखाड्यात शिरून व्यायाम आणि कुस्तीचा सराव करत.
बापू बिरू आखाड्यात शिरल्या शिरल्या आपली जांग परिधान करत असे. मग तो जोर बैठका घालत असे. एकदा तो जोर बैठका घालायला लागला की घामानं निथळत असे. मऊ मातीत शिरला की प्रतिस्पर्धी पहिलवानाबरोबर कडवी झुंज देत असे. बापूच्या अंगी हत्तीसारखं बळ होतं. तो झटपट कुस्ती करायचा. पानाला चुना लागत नाही एवढ्या वेळात तो कुस्ती आटोपायचा. प्रतिस्पर्ध्याला चितपट करायचा. आखाडात आलेल्या सगळ्या पहिलवान लोकांशी तो झुंजायचा, अजिबात थकायचा नाही. खूप दमदार शरीर प्रकृतीचा होता. तो आखाड्याच्या मऊ मातीत उतरल्यावर त्याच्या बलदंड घोटीवाशा देहाकडं ते पहिलवान लोक अचंबित होऊन बघत राहत. त्याच्या पिळदार शरीराचा त्यांना हेवा वाटत असे. मग रात्री खूप उशिरा तो आपल्या वाड्यावर परतत असे. आईने स्वयंपाक केलेला असे. मग दोघं बंधू एका पंक्तीला चांदण्यात उघड्यावर बसून आपला खाना घेत असत. त्याचं एक विशेष होतं. त्यांनी अद्यापपर्यंत कधीही मांसाहार केला नव्हता. मांसाहाराचा त्याला खूप तिटकारा. सात्विक आहार त्याला आवडायचा. त्याचा कुस्तीचा शौक बघून सोमा हटकर त्याला जास्तच प्रोत्साहन द्यायचा. हिवाळ्याच्या दिवसात भरपूर खारीक खोबरं आणून पत्नी झेलाबाईला डिंक मेथीचे लाडू बनवायला सांगायचा. दोन्ही मुलांना खुराक म्हणून खायला घालायला लावून पिता म्हणून तो आपलं कर्तव्य चोख बजावायचा. बापू मुळातच जन्मदात्या आईवडिलांना देवदेवता मानणारा. तो कधी वडिलांना उलटून बोलला नाही का आईचा शब्द त्यांनी कधी टाळला नाही. विनम्रपणा हा त्याच्या वृत्तीचा कणा. तो शाळेत गेला नाही, पण समाज हीच त्याची उघड्यावरची शाळा होती. तो शाळेत गेला नसला तरी जनमानसातून ओव्यांमधनं तो सगळं शिकत होता. छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेले पोवाडे त्यांनी वेळोवेळी ऐकले होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्यासाठी मावळ्यांशी सवंगडी म्हणून केलेली दोस्ती. गावाच्या एका पाटलेनं विधवेकडे वाईट नजरेनं बघितलं म्हणून त्याचे हातपाय तोडण्याची फरमावलेली शिक्षा, ती सुद्धा अवघ्या 16व्या वर्षी. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा त्यांनी केलेला सन्मान. हा लोकराजा त्याला पोवाड्यातनं, लोकांनी केलेल्या चर्चेतनं समजला होता. मराठ्यांचा इतिहास त्याला कळला होता. हा मराठ्यांचा लोकराजा त्याच्या मनात ठाण मांडून बसला होता. महाराष्ट्रातल्या संतांचे अभंग त्याच्या कानावर पडले होते. लिहिता वाचता येत नसलं तरी महाराष्ट्रातल्या संत लोकांची वाणी त्याला ऐकून कळली होती. या ऐकीव माहितीवर तो खूप शिकला होता, शिकत होता. कृष्णा खोऱ्यात गावोगावी जत्रा भरायच्या. जत्रेत तमाशाचे फड लागायचे, कुस्त्यांचं मैदान भरायचं, हजारोंनी लोक जमायचे. त्यावेळी गावागावातनं बापू बिरू कुस्तीचं मैदान गाजवायचा. काही गावातल्या जत्रेच्या कुस्तीच्या मैदानात त्याला प्रतिस्पर्धी जोडीदारच मिळायचा नाही. मग तो कुस्ती न खेळता जिंकायचा, अजिंक्य ठरायचा. 20व्या वर्षी त्यांनी एक भीमबळाचा नामांकित मल्ल म्हणून नावलौकिक प्राप्त केला. सातारा, सांगली, कोल्हापूर भागात बापू बिरूच्या लौकिकाचा डंकाच वाजायला लागला. बापू बिरू आता 21 वर्षांचा झाला होता. उंच ताडामाडासारखा देह, पहिलवानकीमुळे चांगला भरलेला, डोईवर पिवळा धमक पटका, खांद्यावर घोंगडं, अंगात बाराबंदी, पायात करा करा वाजणारं पायताण असायचं. ओठावर झुपकेदार मिशा असायच्या, त्याही अगदी काळ्याशार. तो गावागावाच्या जत्रेतल्या फडांना निघाला की त्याचा असा भपकेबाज पोशाख असायचा. 4 चौघात उमटून दिसायचा. लोक त्याच्या भव्य दिव्य व्यक्तिमत्वाकडे कौतुक भरल्या नजरेनं बघतच राहायचे. एरवी तो आपल्या मेंढ्यांच्या कळपामागे असला की त्याचा वेश साधा असायचा. उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून डोईवर साधं शुभ्र उपवस्त्र असायचं, अंगात कोपरी असायची, कमरेला गुडघ्यापर्यंत धोतर असायचं, खांद्यावर घोंगडा असायचं. पण त्या साध्या वेशात सुद्धा त्याचं व्यक्तिमत्व उठून दिसायचं. पुसेगावच्या किसनराव डावखरेंच्या शेतात बापूचा वाडा पाडला होता. किसनराव डावखरे पुसेगावातले एक श्रीमंत बागायतदार. कृष्णा नदीच्या दक्षिण बाजूला गावापासून 4 किलोमीटरवर त्यांचा 50 एकराचा मळा. मळ्यात त्यांनी 10 बाय 10च्या विहिरी खोदल्या होत्या. 4ही विहिरींवर ऑइल इंजिन सुरू असायची. तरीसुद्धा विहिरीचे काठ ढिले व्हायचे नाहीत. 30 एकरात ऊसाचं पीक सळसळत असायचं. 20 एकरात ते गहू, हरभरे, भुईमूग, शाळू आणि सोयाबीनची पिकं आलटून पालटून घ्यायचे.
जमिनीची प्रत खूप छान होती, त्यामुळं पिकं तरतरून वरती यायची. किसनराव वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे खूप सात्विक वृत्तीचे होते. तुकाराम महाराजांचे अभंग ते सतत गुणगुणत असायचे. खिलारी बैलांच्या 6 जोड्या त्यांच्या दावणीला होत्या. बंगल्यात दुधाचा पूर असायचा. दही तुपाचा भरपूर मारा. बंगल्यावर आलेला अतिथी त्यांना देवाप्रमाणे प्रिय. भरपूर दातृत्व अंगी असल्यामुळे महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होती. 12 सालकरी रात्रंदिवस त्यांच्या मळ्यात राबायचे. त्यांच्याबाबतही भेदभाव त्यांनी कधी पाळला नाही. त्याला आपल्या पंक्तीला बसवून घरात जे काही शिजलं असेल ते खायला घालत. आपल्या परिवारातला सदस्य मानत होते त्यांना. त्यांच्यावर काही दुःखाचा प्रसंग आला तर ते धावून जात. त्यांच्या घरात कोणी आजारी पडलं तर डॉक्टरच्या दवाखान्यात आपल्या जीपगाडीतनं घेऊन जात. खूप परोपकारी माणूस. मळ्याच्या पश्चिम बाजूला काही अंतरावर उंच डोंगर होता. डोंगरावर दाट झाडी होती. त्या डोंगराच्या पायथ्याशी घनदाट जंगल होतं. ते जंगलात आणि डोंगरावर तरस, बिबटे, वाघ, लांडगे, कोल्हे यांचा मोठा वावर. हरणांचे कळप आढळत. माकडांचा मुक्त संचार. पण किसनराव डावखरेंकडे बंदुकीचा परवाना असल्यामुळे ते अधूनमधून हवेत बंदुकीचे बार काढत. त्यामुळे जंगलात वावरणारे रानटी प्राणी कधी फिरकायचे नाहीत. बापू बिरूचा 10 खंडीचा मेंढीचा कळप किसनराव डावखरेंच्या मळ्यात 1 महिन्यापासून मुक्कामाला होता. सोमा हटकरनं आपला 5 खंडीचा कळप काळजीपूर्वक सांभाळला होता. बापूनं आपला मेंढीचा कळप 10-12 खंडीपर्यंत वाढवला होता. पुसेगावच्या बाजाराच्या दिवशी किसनराव डावखरेंची आणि बापूंची भेट झाली. एक बलदंड पहिलवान म्हणून किसनरावांना बापू खूप प्रिय होता. बोलता बोलता मेंढीचा विषय निघाला. किसनराव दर 3 वर्षांनी आपल्या 20 एकराच्या रानात मेंढ्या बसवायचे. मेंढीचं मूत आणि लेंड्या पिकाला फार उपयुक्त. किसनरावांनी बापूला आपल्या मेंढ्यांचा कळप मळ्यात घेऊन यायला सांगितला. 10-12 खंडीचा कळप म्हणून एका रात्रीचे 500 रुपये द्यायचे कबूल केले. त्याप्रमाणे बापू आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन किसनरावांच्या मळ्यात आला. त्याचा कुटुंब परिवार बरोबर होता. बापूनं एका मोकळ्या शेतात आपला वाडा उभा केला. मेंढपाळ करणाऱ्या मेंढपाळांचा संसार नेहमी उघड्यावर. दिवसा मेंढ्यांचा कळप आजूबाजूच्या रानात भटकायचा. बापू आणि भाऊ वारू कळपाच्या मागे पुढे असायचे. आपल्या कळपातल्या मेंढ्यांवर लक्ष द्यायचे, कारण जंगलातल्या रानटी प्राण्यांचा फार मोठा धोका. सायंकाळ झाली की दोघे बंधू आपला कळप मळ्यातल्या मुक्कामाच्या वाड्यावर आणायचे. मग एक रात्री शेतातून जागा बदलून सुती जाळ उभं ठोकायचे. मेंढ्यांना आत बसवायचे. कडेकोट बंदोबस्त करायचे. शिकारी कुत्रे नेहमीच्या सवयीनं राखणदारी करायचे. दोघंही मुलं हाती आल्यामुळे सोमा हटकर काहीसा सुखावला होता. आताशा त्याला फारशी दगदग सहन व्हायची नाही. झेला आईनं उघड्यावर 3 दगडांच्या चुलीवर स्वयंपाक केलेला असायचा. मग रात्री जेवण करून ते दोघं बंधू उघड्यावर झोपायचे. त्यांची झोप खूप सावध होती. कुत्र्याचं भुंकणं सुरू झालं की ते बिछाण्यात उठून बसायचे. आळीपाळीनं सगळी शेतं रंगवली जात होती. किसनराव डावखरे रात्रीचं जेवण झाल्यावर अधूनमधून शेतातल्या वाड्यावर गप्पा गोष्टीसाठी यायचे. येताना त्यांच्यासाठी कालवण घेऊन यायचे. आग्रहानं खायला लावायचे. त्यामुळे त्या सगळ्यात मोठी जवळीक निर्माण झाली होती. रात्रीचे जेवण आटोपून किसनराव आपल्या बंगल्याच्या व्हरांड्यात आले. उंच आवाजात म्हणाले, अगे कारभारने. काय म्हणता जी? म्या स्वामाच्या वाड्यावर गप्पा मारायसाठी चाललो आहे. आजचं भाज्याचं कालवण लय बेळ झालतं. एखाद्या माणसाकरवी तिकडं पाठवून दे. देते, तुम्ही व्हा पुढं. अगं त्यांचं खाणं आटपल्यावर काय उपयोग होणार नाही. लगे पाठवा. पाठवती. संपतला पाठवते मी. संपत कालवणाचं भांडं घेऊन बाहेर पडताच किसनराव वरांड्यातनं खाली आले. त्याच्या पाठोपाठ चालायला लागले. सभोवताली लख्ख चांदणं पसरलं होतं. नीरव शांतता सभोवतालच्या परिसरात होती. वरती आकाशात तारका लुकलुकत होत्या. वाड्यावर कंदिलाचा अंधुक प्रकाश चकाकत होता. जवळ येताच ते उंच आवाजात म्हणाले, ओ जी आला ताई. कोण आहे? मी आहे की संतात्या. स्वयंपाक झाला का नाही? आता थोड्या वेळापुरतीच चुली जवली बघा. म्हणजे अजून तुमचं खाणं व्हायचं आहे ना? वय. बरं झालं. संपत दे कालवणाचं भांडं ताईजवळ दे. तुमचं झालं का जेवण? वय की हातावर पाणी सोडलं आणि इकडं आलोय. भाज्यांच्या कालवणाचा बेत केलता आमच्या कारभारणीने.
कालवण लय जाकात झालं. कारभारणीला निघताना म्हणालो ज्याला तर इकडे दे कालवण पाठवून. आता तिने या संपतबरोबर पाठवले. म्हणलं वा बापू खाईन, वारू खाईन, सोमाभाऊ खाईन. कालवणाचं भांडं देऊन संपत निघूनही गेला. तुमचा माझ्या पोरावर लय जीव जाडलाय बाई. बंगल्यावर काय चांगलं चुंगलं शिजलं का लगे इकडं पाठवून देत आहे. लई मोठ्या मनाची माणसं आहेत तुम्ही. ताई अगं तुझी पोरं देश भरकाळपा मागं फिरून थाकतात. मला लय दया येते त्यांची. त्यातल्या त्या तुझं पैलवान बापू बिरू त्यो पोरगा तर माझ्या काळजाचा तुकडा. त्याची फाडातली कुस्ती मी लई वेळा बघितली. अशी झटपट कुस्ती करते पानाला चुना लागू देत नाही. अरे माणसं पारा अचंबावून जातात. खरं सांगतो तो कृष्णा खोऱ्याचा वाघ आहे वाघ. वारणा खोऱ्यात जसा फकीरा तसा तुझा यो लोक आहे. हिराजाला मला घातलं तू. नाही तर आम्ही दोघं नवरा बायको आम्ही लय आभागी. 50 एकराची बागायची शेती, बाला मोठा बांगला, गावात आईस पैस वाडा, खूप काही आहे. पण आम्हा दोघांनी पोरं सोरं काही झालीच नाही बघ. एवढ्या बारदानाचा मोठा पसारा, पण आम्हा दोघांनंतर याचा मालक कोण काय कळतच नाही बघ. सारखा विचार करत बसतो. आमच्या कारभारणीची पण हीच अवस्था. तात्या तुमच्या दोघांचं काय मोठं वय झालंय का? देव भल्या माणसं मनाचा असतोय तो माणसाची कसोटी घेतोय. होतीन तुम्हासनी पोरं. देवाच्या दरबारी न्याय आहे. कावा कावा उशिरा मिळतो पण न्याय मिळतोच. त्याचवेळी सोमा हटकर, बापू आणि वारू समोरनं येताना दिसले. समोर येऊन हात जोडत सोमा हटकर म्हणाला, राम राम भाऊ. हा राम राम. कावा आला भाऊ? आला असेल अर्धा तास. अरे काय तुम्हाला वाकच नाही काय भुका बिका लागतात का नाही? लागतात ना तात्या, पण पहिल्या परत मेंढ्यांची व्यवस्था लावल्या बिगर दुसरं काही सुचत नाही आम्हाला. त्याची व्यवस्था लागली ना का मग माझा जीव शांत होतोय बघा. धनगर म्हणला का त्याच्यापाशी धनाचा गर असतो. त्यो गर म्हणजे त्याच्या मेंढ्या. मेंढ्या हीच त्याची लक्ष्मी. मुका जीव ते. त्या जीवाला काय बोलता येत नाही म्हणून माणसानं त्याची काळजी घेतली पाहिजे ना. हा अगदी बरोबर आहे. अरे जो माणूस आपल्या मुक्या चित्राबाची काळजी घेतो तो माणसासारख्या प्राण्यावर देवासारखं प्रेम करेल. कारण त्याला माणसासारख्या प्राण्यात देव दिसतो. अरे भलत्या त्या माणसाला नाही जमणार ते. तोपर्यंत इकडे झेलाबाईनं 3 पितळी ताटं वाढली. किसनराव तात्यांनी आणलेलं भज्यांचं कालवण पितळी तबाकड्यातनं वाढलं. तिने बनवलेलं पातळ पिठलं वाढलं. चुलीवर भाजलेल्या भाकऱ्या वाढल्या. हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा वाढला. चुलीवर भाजलेल्या भाकऱ्यांना झकास पोपळा आला होता. वाढलेली ताटं समोर येतात बापलेक ताटावर जेवायला बसले. सोमा हटकरनं दोन्ही हात जोडून ताटातल्या अन्नाला नमस्कार केला. किसनरावांच्याकडे बघून म्हणाला, तात्या या की जेवायला. घ्या देवाचं नाव घ्या. तिघांनी खायला सुरुवात केली. पहिला घास घेतल्यावर बापू बिरू अचंबावून म्हणाला, गाय भाज्याचं कालवंत लय नामी झाले. काय चव आहे, काय चव आहे. वा मला लय आवडलं. काय तातेराव घेऊन आले काय? अरे हा बाबा खास तुमच्यासाठी घेऊन आले तात्या. नाही तुझ्यासाठी ठेवलंय ना? हां ठेवलंय रे बाप्पू. मग एक तुला बी वाढून. तुला भूक लागली असेल ना. भरपूर खाल्ल्यावर सगळ्यांनी हात धुतले. मग झेलाबाईनं आपलं ताट वाढून घेतलं. ती शांतपणे खायला बसली. धाकटा वारू जाळ्यात कोंडलेल्या मेंढ्यांकडे निघून गेला. मग किसनराव डावखरे, सोमा हटकर आणि बापू बिरूच्या गप्पा रांगल्या. समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या गप्पा रांगायच्या. सोमा हटकर त्या दोघांच्या गप्पा शांतपणे ऐकत होता. तो काहीसा आठवण म्हणाला, तात्याराव माझ्या बापू बिरूचं कौतुक केल्याबिगर मला काय राहत नाही. माझ्या मेंढ्यांच्या कळपात 2 येडके होते तेव्हा ह्यो बापू आहे ना 5 वर्षाचा होता बघा. चांगला 10 वर्षाच्या पोरासारखा अंगानं भरलेला दिसायचा त्या येळेला. पण अगदी भीमबाळाचा म्हणा ना. याचा अनुभव मला येळी यायचा बरं का. त्या 2 येडक्यांपैकी एक चांगला लांबलचक उंचा पुरा होता. सांड बोकडासारखा भरलेला. त्याची शिंग करवतीच्या पात्यासारखी होती धारदार. तो दुसरा येडका त्याच्या वाऱ्याला पण उभा राहायचा नाही. लगी पळ काढायचा दुसरीकडं. यो बापू मात्र त्या वयात बरं का त्या माजलेल्या येडक्याशी कडवी झुंज द्यायचा. त्याची दोन्ही शिंग घट पाकडायचा, त्याला मागं रेटायचा. पण त्यो भादर थोडाही मागं नाही जायचो. एखाद्या लोखंडी कांबीसारखा जमिनीत पाय रेटू उभा राहायचा. त्याच्या डोळ्यात तर काय अंगार पेटलेला असायचा. पण इकडं बापूसुद्धा आपला हट्टाला पेटलेला.
आपलं दात वड दाबून त्याला नेटानं मागं न्यायचाच. त्यो जायचं मागं पण पुन्हा ह्याच्या अंगावर यायचं धावून. मग दोघांचा खेळ 2 घंटा चालायचा. ह्यो घामाघूम व्हायचा पण जिद काही सोडायचा नाही. तवाच मी कळून चुकलो. म्हणलं पोरगं आपलं घट्ट पिळाचं आहे. आपल्या जलमदात्या आईबापाचं नाव काढणार. यानं ठिकठिकाणी फड गाजून ते सिद्ध बी केलं आतापर्यंत. त्यामुळं मी बघा बापू लय खुश माझ्या. अरे म्हणून तर मला बापू मनापासून आवडतो. त्याला चांगला जप बाबा तू. अहो आमच्या दोघांच्या काळाचा तुकडा आहे तू. लय जपतो आम्ही त्याला. वर आकाशाकडे बघत किशनराव तात्या म्हणाले, अरे गप्पांच्या वागात आपण इतके काय रंगलो. चोर खटलं कवा बुडालं कवा समजलंच नाही. बापू तुला पाठ लवकर उठायला लागल. झोप आता, मी जातो बंगल्याकडं. बोलता बोलता ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. मग त्यांचा निरोप घेऊन आपल्या बंगल्याकडे निघून गेले. झेलाबाई कधीच गोधडीवर झोपी गेली होती. सोमा हटकर आपल्या गोधडीच्या बिछाण्यात जाऊन झोपला. बापू बिरूनं भरलेला तांब्या ओठाना लावून खाली केला. मग तो जाळीच्या कुंपणाजवळ टाकलेल्या गोधडीवर जाऊन झोपला. आपल्या उशाला त्याने आपली धारदार फरशी ठेवली. नक्षत्र तारकांनी गुंफलेल्या आकाश वस्त्राकडे तो बघत राहिला. एका कुशीवर वळला. बराच वेळ चुळबुळत राहिला. कधीतरी झोपी गेला. पहाट केव्हा झाली त्याला कळलंही नाही. दिवस उगवताच त्याने आपली प्राथमिक दिनचर्या आटोपली. तोपर्यंत सोमा हटकरनं व्यालेल्या 10 मेंढ्यांचं दूध निपळलं. कोकरांना जवळ घेऊन दूध पाजलं. भरलेलं दुधाचं भांडं घेऊन तो आपल्या पत्नीजवळ आला. दुधाचं भांडं तिच्या हाती दिलं. झेलाबाईनं ते दूध चुलीवर तापवलं. बापू आणि वारूची मेंढीचा कळप रानात घेऊन जायची तयारी झाली होती. ते सकाळी सकाळी एक एक तांब्याभर गरम केलेलं दूध प्यायचे. आईनं तापवलेल्या दुधाचा तांब्या त्यांनी हातात घेतला. सावकाश दूध प्राशन केलं. झेलाबाईनं पहाटे उठून चुलीवर भाकऱ्या बडवल्या होत्या. कोरड्यास केलं होतं. त्या भाकऱ्यांच्या गाठोड्यात तिने खरड्याचा गोळा ठेवला होता. एका बंद डब्यात कोरड्यास टाकलं होतं. ते भाकऱ्याचा गाठोडा आणि डबा तिने धाकट्या वारूच्या हातात दिला. मग खांद्यावर घोंगडं टाकून तो आपल्या मेंढ्यांच्या कळपाजवळ आला. बापू बिरूनं रानाकडे नेण्यासाठी मेंढ्यांचा कळप एका जागी थोपवून धरला होता. हास्य हुश्य करत त्यांनी मेंढ्यांना इशारा देताच तो कळप रानाकडे वाटचाल करायला लागला. हे असं खडतर कष्टदायक आयुष्य बापू बिरूच्या वाट्याला आलं होतं. ते खडतर आयुष्य कंठून तो आपला पहिलवानकीचा शौक सांभाळत होता. खुराक मिळाला किंवा नाही मिळाला तरीही गरिबीतनं आपल्या छंदाचं खंबीरपणे पालन करत होता. तसा बापू मनानं खंबीर होता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची त्याची धीरोदात्त वृत्तीच होती. मित्रांनो, बापू बिरू वाटेगावकर या कादंबरीचा पहिला भाग इथे संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.